नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला व्हॉट डू यू थिंक कसं वाटतं असं म्हणून अर्णव ईश्वरीला डिझाईन दाखवत असतो. तर ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि ते डिझाईन घेते आणि मग त्याच्यानंतर ती डिझाईन एकापाठोपाठ एक जी काही आहे ती पलटून बघत असते आणि मग एकदम तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद येतो आणि म्हणते ती वाव बढिया आहे असं म्हणते. क्या बात है सर असं म्हणते. मला खूप आवडले ती डिझाईन्स. म्हणजे या डिझाईन्सचे कपडे कुणाला आवडणार नाही तसं होणारच नाही. म्हणजे खूपच चांगलं आहे तसं म्हणते आणि तिकडे ती खूप बढिया बढिया म्हणत असते. तर इकडे अर्णव ना तिच्याकडे बघत तिच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो बघत ना तिच्याकडे एकटक बघत बसलाय. बरं का प्रेक्षकांनो, अर्णव तो खोर आहे पण कधी कळणार त्याला की आपण तिच्या प्रेमात पडलोय वगैरे किंवा कधी त्यांचं नातं सुरळीत होणार हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर ईश्वरी खूप काय काय तिकडे बोलते, ते सगळं म्यूट केले बरं का प्रेक्षकांनो. पण ईश्वरीला ती सगळी डिझाईन्स खूप आवडलेत आणि तिला असा आनंदी बघून अर्णव इथे खुश झालाय. तर ईश्वरी परत एकदा म्हणते बढिया असं म्हणून आणि ती अर्णवकडे बघून सर असं म्हणून म्हणताना अर्णव तिच्याकडची नजर काढून घेतो. तर ईश्वरी म्हणते सर मला एक प्रश्न आहे असं म्हणून विचारते. तर अर्णव म्हणतो आहेच का तुला प्रश्न, काय विचार. मग त्याच्यानंतर ईश्वरी विचारते म्हणजे ही सगळी डिझाईन्स तुम्ही आत्ता माझ्यासमोर केलीत ना, तर मग तरीसुद्धा सगळ्यात आधी मला का दाखवलीत तुम्ही डिझाईन्स. तर अर्णव म्हणतो मला माहिती होतं की तुला हे आवडणार. मग ईश्वरी म्हणते म्हणजे. तर अर्णव म्हणतो म्हणजे कसं आहे, आपलं हे जे काही नवीन कलेक्शन आहे ना ते मिडल क्लाससाठी आहे ना, कम्फर्टेबल अफोर्डेबल आणि स्वस्त मटेरियलपासून बनवलेलं, लोकल मार्केटपासून म्हणून. मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही सगळे, आणि मग बोलता बोलता थांबताना म्हणते जाऊ दे. तर अर्णव म्हणतो काय जाऊ दे, काय बोल की काय बोलत होतीस. तर ईश्वरी म्हणते नाही काही नाही. तर अर्णव म्हणतो खरंच काही नाही. तर मग त्याच्यानंतर मग जा असं म्हणून सांगतो. ईश्वरी कशी बघते बघा त्याच्याकडे. तर अर्णव म्हणतो आणि या डिझाईनच्या कॉपीज प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि लावण्याला दे असं म्हणून सांगतो. तर ईश्वरी हो असं म्हणते आणि प्रेक्षकांना ईश्वरी ना तिकडनं जाता जाता परत थांबते आणि विचार सर असं म्हणते आणि म्हणते या नवीन कलेक्शनचं नाव काय आहे. तर अर्णव सांगतो धूप छाव. या नवीन कलेक्शनचं नाव आहे धूप छाव. तर ईश्वरी म्हणते धूप छाव हे असं कुठे नाव असतं. तर त्याच्यानंतर अर्णव म्हणतो असं नावच नाही, माणसं पण असतात. तर ईश्वरी म्हणते हो. तर अर्णव म्हणतो तुझ्यासारखी माणसं. तर ईश्वरी म्हणते माझ्यासारखी. आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो कधी ऊन कधी सावली. तर ईश्वरी म्हणते काही काय सर, मी अशी कुठे आहे, उगीच तुम्ही मला टोमणा मारायचा म्हणून काही नाव ठेवताय कसं विचारते. असं कुठे नाव असतं धूप छाव असं म्हणून. आणि मग ना असं बोलता बोलता जाऊ दे मी कुणाशी बोलते असं म्हणते तिकडनं निघून जाते. तर अर्णव लगेच तिच्याकडे बघून हसत असतो आणि आता ईश्वरीनं ते वेपर्स देते असं सांगितलं. बघूया पुढे काय होणार आहे ते. आणि मग अर्णव काय म्हणतो बघा ईश्वरी गेल्यावर. अर्णव स्वतःशीच म्हणतो धूप म्हणजे थंडीतलं हवहवसं वाटणारं ऊन जे हलकं असतं, आणि छाव म्हणजे कडक उन्हामध्ये जी काही आपल्याला सावली हवी असते, थंड सावली हवी असते ती सावली तुझ्यासारखी असं म्हणतो बरं का. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव त्या मागच्या दिवसांमध्ये हरवला आहे. त्याला सगळं आठवतं की ती दोघं कशी किडनॅप झाले असतात, तेव्हा ईश्वरी त्याला स्वतःच्या हाताने कसा घास भरवते या सगळ्या गोष्टी त्याला आठवत आहेत. परत पाणी कसं आणून देते त्याला द्रोण करून आणि हे घ्या असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर तो कसं ते पाणी पितो, पानाच्या द्रोणांमधलं पाणी गटागटा पितो. आणि प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टी त्याला असं आठवत आहेत. आणि मागे बॅकग्राऊंडला तू रे माझा मितवाचं गाणं लागलं आहे. त्याचबरोबर त्याला हेही आठवतं की टेम्पोमधून येत असताना अर्णव किती शांतपणे तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेला असतो. आणि हे सगळे प्रसंग खरंच खूप छान आठवत आहेत त्याला. आणि सर उठा असं म्हणून ईश्वरी त्याला हलवते आणि मग त्याला जेव्हा कळतं की तो तिच्या खांद्यावर झोपलाय तेव्हा तो असा एकदम शॉक होऊन असा उठतोय वगैरे. हे सगळे प्रसंग त्याला आठवत आहे तिकडे. आणि तो स्वतःशी तिथे गोड हसतोय आणि म्हणतो मिस इंदोर. आणि मग स्वतःलाच म्हणतो धूप छाव असं म्हणतो. आणि मग असूच शकतं असं वगैरे असं त्याचं चाललं आहे. आणि तो हसतो बरं का स्वतःशीच परत. तर इकडे लावण्य आणि पॅमचं काय चाललं बघा. पॅम म्हणते जस्ट सुपर्ब लावण्य, हा प्लॅन तुझा आणि एक्झिक्युटिव्ह करून घेतलास आकाश सरांकडून आणि अर्णव सरांकडून, कमाल केलीस तू खरंच असं पॅम म्हणत असते. तर लावण्य म्हणते फायनली आता ती ईश्वरी देसाई आज या ऑफिसमधून इथून जाणार असं म्हणून हसते. तो परत त्या केबिनवर नॉक झालं आहे तर कमीन असं म्हणून लावण्य सांगते. आणि मग त्याच्यात ईश्वरी स्थिती आली बरं का, लावण्य मॅम असं म्हणत. तर लावण्य आणि पॅम दोघीजणी ईश्वरीचा आवाज ऐकून हसतायत. तर ईश्वरी पुढे येऊन म्हणते की लावण्य मॅम ते आपल्या समर कलेक्शनचे डिझाईन्सचे पेपर्स जे काही आहेत अर्णव सरांनी द्यायला सांगितले तुम्हाला असं म्हणून. आणि मग ईश्वरी ते पेपर्स तिकडे डिझाईन्स जे काही ते समोर होते आणि निघून जात असते. तर ईश्वरीला लावण्य थांबवते वेट असं म्हणते
आणि मग लावण्य आपल्या टेबलवरचा एक पेपर उचलते आणि म्हणते माझ्याकडे काही आहे तुला देण्यासारखं आहे थांब असं म्हणून सांगते. आता ईश्वरीला कळत नाही की काय देणार आहे आणि मग त्याच्यानंतर लावण्य म्हणते साईन कर ह्याच्यावर. तो ईश्वरी विचारते काय, तर लावण्य म्हणते आपल्याला US एवढं मोठं डील मिळालं फक्त तुझ्यामुळे आणि फक्त सगळ्यांनी एक दिवस तुझं कौतुक करून सगळे विसरून केले. तसं नाही होणार, मी नाही विसरले, अजिबात नाही विसरले असं म्हणते बरं का लावण्य. आणि ईश्वरी कशी बघते बघा लावण्याकडे, तर लावण्य म्हणते आज तुला तुझ्या कामाबद्दल इन्सेंटिव्ह मिळणार आहे. ती म्हणते इन्सेंटिव्हला मराठीत काय म्हणतात तुला माहिती आहे का असं म्हणून विचारते. तर लगेच चांगल्या कामाबद्दल मिळालेला मोबदला, प्रामाणिक मोबदला, एक फिगर असं म्हणून ईश्वरीला लावण्य स्वतःच सांगते. तर ईश्वरी म्हणते आश्चर्य आहे तुम्हाला, तुमची मेहरबानी माझ्यावरती झाली तर असं चांगली गोष्ट आहे. तर लावण्य म्हणते हे माझी नाही, मी नाही, ARने अप्रूव्ह केलं हे असं म्हणून सांगते ईश्वरीला इकडे लावण्य आणि म्हणते घे असं म्हणून. आणि म्हणते इन्सेंटिव्ह मिळाल्याची रिसीट आहे, याच्यावर सही कर, यावर तुझी सिग्नेचर हवी आहे, कम ऑन साईन दिस असं म्हणते. आणि मग लावण्याने असं सांगितल्यानंतर ईश्वरी त्या पेपर्सवर इकडे साईन करते आणि प्रेक्षकांना इकडे साईन होत नाही तोपर्यंत इकडे लावण्या तिकडे तिच्या मोबाईलवर काहीतरी करते बघा. प्रेक्षकांनी आपला मोबाईल हातात घेऊन कसा ती फ्लॉन्ट करते बघा आणि आता डन म्हणून असं तिने टाकलं आहे. आता बघूया पुढे काय या इन्सेंटिव्ह नेमका काय मिळणार आणि त्या इन्सेंटिव्हमुळे काय काय होणार आहे ते. लावण्या मात्र खुनशी बघते बरं का ईश्वरीकडे आणि आता ईश्वरीच्या हातात फोन आहे, तिचा फोन वाजतोय त्यामुळे ईश्वरी लगेच तो मेसेज बघते काय येतो आणि मग त्याच्यानंतर 60,000 आले माझ्या अकाउंटला असं ईश्वरी सांगते लावण्याला. तो लावण्य हो असं म्हणते आणि म्हणते येस तुझं इथे काम करण्याचे पैसे कमवण्याचे व्यतिरिक्त काही इंटेन्शन नव्हतं ना राईट असं म्हणून विचारते. तर ईश्वरी म्हणते नव्हते माझे काही इंटेन्शन्स असं. आणि पुढे म्हणते की मला अर्णव सरांचे पैसे परत करायचे होते आणि माझं लॉकेट मला परत घ्यायचं होतं, मी एकच कारण होतं माझं. तर लगेच त्याच्यानंतर लावण्य म्हणते लॉकेट सोडवायला पैसे हवे होते म्हणून जॉब करत होतीस ना. तर ईश्वरी हो म्हणून मान डोलावते आणि मग लावण्य म्हणते फॉरेन डीलचे 60,000 इन्सेंटिव्ह ट्रान्सफर केलेत तुला असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आता थोडा जरी सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल ना तर हा जॉब तू सोडूशील असं म्हणून लावण्याने आता सांगितलं बरं का ईश्वरीला इथे. आणि ईश्वरी आता शॉक होऊन बघते आणि पॅम तिकडे हसते. तर लावण्याने अशी काही चाल खेळली ना प्रेक्षकांनो, कारण लावण्या पुढे म्हणते दॅट्स इट असं म्हणते आणि विषय संपला असं म्हणते बरं का इथे. आणि मग ईश्वरी विचार करते तर लगेच लावण्य विचारते सोडतेस ना तू जॉब असं म्हणून, का ARकडून स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे तुला असं वगैरे इतक्या शब्दात ती विचारते. आणि म्हणते मॉनिटरी और तिच्याकडे बघून की नाही लगेच ईश्वरी म्हणते अजिबात नाही, उगाच वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर, कारण ती काय आरोप करणार असे माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर पॅम बोलत असते आरोप तर ईश्वरी म्हणते बास, कारण ईश्वरी त्या पॅमला काहीच बोलू देत नाही. आणि लावण्याकडे आणि पॅमकडे एकदा बघते ईश्वरी आणि मग पुढे म्हणते तुमचे आरोप खरे की माझी नियत खरी कळेलच जगाला असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर लावण्या बघा काय म्हणते खूप बोललीत आतापर्यंत असं म्हणून सांगते. आणि आता इथे ॲक्शन घ्यायचा वेळ आहे असं म्हणते. ARकडे जा, पैसे परत कर त्याला आणि मग त्याच्यानंतर तुझं लॉकेट घे आणि मग इथून काय म्हणतात ते मराठीमध्ये स्वाभिमान तो तुझ्या त्या मिडल क्लास टाक झोळ्यामध्ये आणि निघून जा आत्ताच्या आत्ता चालती हो या ऑफिसमधून असं लावण्याने धमकी दिली बरं का ईश्वरीला. आणि कायमची जा असं सांगते, अगदी तिची स्टाईल ती नेहमीची बोटवाली ती स्टाईल करून उभी आहे इकडे ती. आणि पॅम अक्षरशः हसते तिकडे, कारण तिला आनंद झाला आहे की ईश्वरी या ऑफिसमधनं जाणार. लावण्या तिला आऊट असं म्हणून त्याच बोटाने असं दाखवते. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो लावण्य आणि पॅम दोघी म्हणून इकडे हसतायत. तर ईश्वरी बघा जाता जाता अशी तडतड करत जाते ती पण, आणि तिच्या मनात विचार चालला आहे की ही नोकरी सोडू काय नको असं तिच्या मनामध्ये चाललं आहे. आणि मग त्याच्यानंतर तिच्या म्हणतात पैसे तर मिळालेत आता, म्हणून ती म्हणते की आता त्यांचे हे पैसे देते त्यांना लॉकेट घेते आणि निघून जाते. हा डिसिजन तिनं फायनल केला आहे बरं का ईश्वरीने. आणि म्हणते काही गरज नाही आहे ते काम करायची असं स्वतःशीच बोलते. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आपल्या डेस्कजवळ येते, पेपरवर आपलं रेजिग्नेशन लेटर इथे लिहिते चिडून असं एकदम, म्हणजे तिला कळत नाही की नेमकं कसं रिॲक्ट करायचं असं चाललं आहे तिचं. आणि मग फायनली ती डिसिजन घेते आहे, रेजिग्नेशन लेटर लिहिते तिकडे पेपर उचलून
आणि आता काय होणार प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरीचं नात्याची सुरुवात व्हायच्या आधीच ही दोघं एकमेकांपासून दूर जाणार, की हा आलेला दुरावा ईश्वरी आणि अर्णवला परत एकत्र आणणार, हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. एका नवीन वळणावर सिरियल जाणार आहे, तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फायनली ईश्वरीनं इकडे आपलं रेजिग्नेशन लेटर लिहिलेलं आहे. ती लेटर एकदा स्वतःच इथे वाचते आणि आता अर्णवचा एक नवीन रुद्रावतार परत एकदा तोच आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे लावण्याने ना बहुतेक वल्लरीला फोन केला आहे. वल्लरीकडे आतमध्ये येत असते तोपर्यंत तिचा फोन वाजतोय आणि हो काय सांगतेस असं म्हणून इकडे वल्लरी हसत असते. आणि मग त्याच्यानंतर आता अविनाश आलाय बरं का पार्टनर वल्लरीच्या, आणि इकडे वल्लरी म्हणत असते काय सांगतेस, काय सुपर्ब, एकदम छान, असं म्हणते कमाल न्यूज दिली आहेस तू असं म्हणून एकदम स्वतःशीच ते वल्लरी हसते बरं का. आणि म्हणते हे ना आपण भेटून सेलिब्रेट करायला हवं असं सांगते वल्लरी आणि स्वतःशीच तिथे हसते परत. आणि म्हणते यू नो व्हॉट, वर्षभरातली सगळी कमाल न्यूज दिली आहेस तू मला असं म्हणते इकडे वल्लरी. आणि मग चल मी ठेवते फोन बाय असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर वल्लरी पुढे अविनाश येतो आणि म्हणतो काय झालं, कुठली आनंदाची बातमी मिळाली मलाही सांग. तर प्रेक्षकांना वल्लरी त्याला म्हणते की तुम्हाला नाही कळणार पण मी आज खूप 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 खुश आहे, आनंदात आहे, एवढं मात्र नक्की असं म्हणून वल्लरी निघून जाते. आणि मग अविनाश काय म्हणतो बघा की ही एवढी आनंदात आहे म्हणजे नेमकं काहीतरी मला भीती वाटते असं म्हणतो तो, म्हणजे नेमकं काहीतरी घडलेलं आहे असं म्हणतो, म्हणजे आता काहीतरी झालेलं आहे असं त्याच्या मनामध्ये विचार येतोय की ती ओळखतोय बघा अविनाश आपल्या बायकोला. आणि वल्लरीबद्दल म्हणतो कुणाचं वाईट झालं असेल म्हणून एवढी खुश आहे वगैरे असा विचार करतोय अविनाश. तर तिकडे आता अर्णव आपल्या केबिनमध्ये काहीतरी फाईल वाचत बसलाय. ईश्वरी त्याच्याजवळ येते म्हणते आणि सर हाक मारते. तर इकडे अर्णव म्हणतो बरं झालं तू आलीस, आपल्या नवीन कलेक्शनबद्दल काही माहिती द्यायची, ती एक नोट डाऊन कर असं म्हणून सांग. तर ईश्वरी बोलायचा प्रयत्न करत असेल तर लगेच अर्णव म्हणतो कम ऑन आपलं फास्ट कर असं म्हणून तो सांगत असतो. आणि ईश्वरीची काहीच हालचाल नाही आहे हे बघून व्हॉट हॅपन असं म्हणून विचारतो, बघत काय उभी आहेस, पटकन नोट डाऊन करू नये असं म्हणून विचारतो. तर ईश्वरी काय करते, सर मी हे द्यायला आले असं म्हणून, माझं रेजिग्नेशन लेटर आहे. तर अर्णव म्हणतो ते ठेव तिथे, त्याचं काय करायचं बघूया नंतर असं म्हणतो. आणि मग नंतर अर्णवला कळतं की तिनं काय म्हटलंय ते, कारण आधी त्याला समजलेलंच नसतं ती काय म्हणते ते. आणि माझं रेजिग्नेशन लेटर असं ऐकल्यानंतर अर्णव बघा काय काय म्हणालीस तू असं परत म्हणतो. तर ईश्वरी परत म्हणते माझं रेजिग्नेशन लेटर आहे असं म्हणून सांगते. आता धक्का बसतोय अर्णवला. तर ईश्वरी म्हणते की मी ही नोकरी सोडते असं म्हणून रागाने बघते बरं का अगदी ईश्वरी अर्णवकडे. आता अर्णव व्हॉट असं म्हणत उठलाय बरं का, शॉक बसलाय अर्णवला. आणि हा शॉक कसा रिॲक्ट करतोय बघा तो, ईश्वरी येस असं म्हणते, घ्या असं म्हणते. आणि ईश्वरीकडे आणि त्या लेटरकडे अर्णव एकदा बघतोय. आणि आता काय होणार प्रेक्षकांनो पुढे, तर इकडे ईश्वरीनं सरळ साधं लेटर सगळं लिहिलेलं आहे. तर अर्णव ते परत लेटर 2-2दा वाचतोय बरं का प्रेक्षकांना इकडे. आणि तो ना इकडे चेक पण लिहिलेला असतो 44,850चा, म्हणजे 44,850 रुपयेचा चेकसुद्धा तिनं त्याला जोडलेला आहे की तिच्या अकाउंटमधनं हा चेक घ्यावा असं म्हणून. आणि मग त्याच्यात ईश्वरी म्हणते पूर्ण तुमची नुकसान भरपाई मी दिलेली आहे, माझं लॉकेट द्या आणि हे लेटर ॲक्सेप्ट करा रेजिग्नेशन लेटर सर असं म्हणून सांगते ईश्वरी. आणि मग अर्णव तिच्याकडे बघून म्हणतो व्हॉट इज दिस. तर मग त्याच्यात ईश्वरी म्हणते तेच जे तुम्ही आत्ता वाचलं. तर अर्णव एकदम चिडून तिच्यावर म्हणतो ते कळलं मला. अर्णवचा पारा मात्र आता हळूहळू वाढत जातोय बरं का प्रेक्षकांनो. आणि ईश्वरीला तो विचारतोय कोणी परमिशन दिली तुला रेजिग्नेशन देण्याची, ऑफिस आहे असं म्हणून सांगते, काही पॉलिसीज आहेत, काही रूल्स आहेत आणि ते फॉलो करावे लागतात असं म्हणून अर्णव ईश्वरीला सांगतो. मनात आलं आणि दिलं रेजिग्नेशन असं होत नाही. तर ईश्वरी म्हणते आणलं मनात आणि दिलं टर्मिनेशन असं होऊ शकतं, तर आलं मनात आणि दिलं रेजिग्नेशन असं का होऊ शकत नाही असं म्हणून विचारते बरं का. आणि मग अर्णवला आपली चूक करते. तर ईश्वरी म्हणते माझं लॉकेट सोडवण्यासाठीच तर मी नोकरी करून पैसा मिळवत होते ना, आता मला पैसे मिळाले तर आता मी कशाला नोकरी करू असं म्हणून विचारते बरं का उलटं. आणि म्हणते हे बघा मी तुमच्या फुटलेल्या काचेचे सगळे पैसे दिलेले आहेत, पूर्ण 50,000 रुपये दिलेले आहेत. आणि मग अर्णव म्हणतो पैसा हा मुद्दाच नाही आहे इथे असं म्हणतो. आणि मग ईश्वरी शॉक होऊन बघते बरं का त्याच्याकडे, अर्णव असं म्हटल्यानंतर. आणि मग ईश्वरी म्हणते सर हे बघा कंपनी दिलेले इन्सेंटिव्हमधून मी आपला हिशोब पूर्ण केला आहे. तर अर्णव विचारतो म्हणजे तू तुझं लॉकेट घेणार आणि निघून जाणार इथून. तर ईश्वरी म्हणते हो. तर अर्णव म्हणतो नाही जायचं. तर ईश्वरी विचारते का. तर अर्णव म्हणतो का म्हणजे सात्विक फॅशनने ट्रेन केले तुला. तर ईश्वरी मग
पुढे मग त्याच्यानंतर तुला एक्सपिरियन्स मिळाला इथे. तू इथे ईश्वरी म्हणते त्याचं काय, तर अर्णव म्हणतो त्याचं काय तू इथे एक्सपिरियन्स घेणार आणि बाहेर निघून जाणार. तर मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते हो, आणि अर्णव म्हणतो दिस इज नॉट फेअर, तू अशी सेल्फिश होऊ शकत नाहीस असं म्हणून सांगतो बरं का. ईश्वरीला म्हणते काही प्रोफेशनलिझम्स आहेत, वर किती असतात की नाही असं परत विचारतो बरं का. आणि अर्णवला आता हळूहळू राग भरपूर येतोय बरं का, तरी तो कंट्रोल करतोय. आणि तुला बाकीच काही महत्त्वाचं नाही आहे का असं विचारतो. तर ईश्वरीला कळत नाही की हा नेमकं कशाबद्दल विचारतो. तर ईश्वरी म्हणते दुसरं काय महत्त्वाचं असणार आहे सर माझ्यासाठी, लॉकेट सोडलं तरी तर माझ्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही आहे सर असं म्हणून ठामपणे सांगते बरं का ती. आणि या वाक्याने बिचारा अर्णव हर्ट झालाय बरं का प्रेक्षकांनो. पण ईश्वरी म्हणते एक वेळ मी थांबलेही असते, पण मग तिला आठवतं की लावण्या कसं म्हणाली असते, लॉकेट सोडवायला तुला पैसे हवे होते म्हणून तू जॉब करत होतीस, फॉरेन डीलचे 60,000 इन्सेंटिव्ह ट्रान्सफर केलेत मी तुला, आता थोडा जरी सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल तर हा जॉब सोड असं म्हणून लावण्याने तिला सांगितलेलं असं ते आठवतंय. मग ईश्वरी अर्णवला म्हणते की एकदा स्वतःला विचारा ना तुम्ही, माफ करा पण तुमच्याबरोबर काम करत असताना तुमचा आरडाओरडा, तुमचा गुस्सा झेलणं शक्य आहे का असं म्हणून विचारते बरं का. सतत चिडचिड करत असता तुम्ही, सतत चिडलेले असता, एक वाक्य तुम्ही नीट बोलत नाही, मग मी ते का थांबू असं विचारते बरं का ईश्वरी आता अर्णवला. आणि मग अर्णवला आपली चूक कळते बरं का. पण तरीसुद्धा ईश्वरी पुढे म्हणते स्टाफने कंपनीची काळजी करावी असं तुम्हाला वाटतं ना, पण तुम्हाला एका तुमच्या एम्प्लॉईची काळजी असं म्हणून विचारते ईश्वरी. तर लगेच अर्णव चिडून म्हणतो घेतो मी माझ्या एम्प्लॉईची काळजी, तुला दिसत नाही का असं म्हणून तो रागानंच विचारतो हे सगळं परत. तर ईश्वरी म्हणते हे बघा सर, मी तुम्हाला तुमचे पैसे दिलेले, तुम्ही मला लॉकेट द्या, त्यानंतर पुढे मला इथे एक क्षणही थांबायची इच्छा नाही आहे. तर अर्णव म्हणतो तू असं माझ्याशी बोलू शकत नाहीस, यू कांट असं म्हणून तो ओरडून सांगत असतो बरं का. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो आणि असं त्याला बोलायला पण सुचत नाही म्हणते, आणि मी असं काही वाईट केलं किंवा असं काही कंपनीने तुझं वाईट केलं असं म्हणून विचारतो बरं का. म्हणजे काय वाईट केलं आहे का, दरवेळेस तुला सांभाळूनच घेतलं आहे ना असं म्हणून वरती. आणि म्हणतो आणि ही कुठली पद्धत आहे रेजिग्नेशन देण्याची असं विचारतो अर्णव. आणि म्हणतो नोटीस पिरियड सर्व केल्याशिवाय तू इथून जाऊ शकत नाहीस असं म्हणून सांगतो. आता ईश्वरी शॉक झाले बरं का. अर्णव एक बहाणे शोधतो ईश्वरीला थांबवायचे. आणि आता ईश्वरी काय करणार पुढे, तर अर्णव चिडून आलाय, जाऊ शकत नाही म्हणजे असं म्हणून ईश्वरी चिडून विचारते परत, आणि परत त्याच्याजवळ जाते तिकडे आणि म्हणते सर अच्छा, म्हणजे कसं आहे तुम्हाला अजून मला त्रास द्यायचा आहे असं म्हणते बरं का. इकडे तुम्ही आता नियम दाखवणार मला असं विचारते वरती. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे, त्यानंतर मी नोकरी सोडू शकते ना त्यानंतर तरी असा प्रश्न विचारते. म्हणजे आता नोटीस पिरियड सर्व केल्या की मग माझं काम संपला विषय. तर त्याच्यानंतर अर्णव म्हणतो उपकार नको आहेत तुझे, चिडून म्हणतो तुझा नोटीस पिरियड मी माफ करून टाकतो असं म्हणतो बरं का. आणि म्हणतो तुला जर या कंपनीची आणि माझी काही किंमत नसेल तर मग तू इथे काम करायचं नाही, तर निघून जायचं इथून, आऊट असं म्हणून सांगतो बरं का. आणि इकडे त्याचा चिडलेला आवाज बाहेर ऑफिसमध्ये येतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे बाहेर चर्चा सुरू आहे की अर्णव सर एवढे का चिडलेत, ईश्वरीवर एवढे का वैतागलेत, काय झालं आहे आतमध्ये, असं त्या सगळ्यांची चर्चा चालू आहे इथे बाहेर. अर्णव सरांचं काय झालं, तर इकडे अर्णव सरांनी ईश्वरीचं रेजिग्नेशन लेटर ॲक्सेप्ट केलं आहे आणि आऊट असं म्हणून सांगतो बरं का. तिला प्रेमाने सुद्धा जा म्हणून सांगत नाही, रागानेच म्हणतो आऊट. तर ईश्वरी म्हणते कुणाला हौस आहे इथे थांबायची, माझं लॉकेट मला परत द्या, त्यापुढे 1 मिनिटही मी इथे थांबणार नाही असं म्हणून परत ती तेच वाक्य सांगते ईश्वरी. आणि मग अर्णवसुद्धा तिच्याकडे बघतो, तिनं केलेल्या बोटाकडे बघतो, आणि मग ते असं उठतो तिकडनं. आणि मग आपलं तिचं जे काही लॉकेट आहे ते घेतो आणि त्या ईश्वरीच्या हातामध्ये अक्षरशः तो असं की रागाने इतक्या जोरात टेकवतो. ईश्वरी बिचारी खुश झाले की लॉकेट तरी मिळाले, सगळे पैसे दिलेत, पण नोकरी सोडायला लागले. आणि अर्णवचा राग म्हणजे प्रेक्षकांनो भयानक राग आला आहे त्याला ईश्वरीचा. आणि आता त्याला काय रिॲक्ट करावं ते कळत नाही. त्याला भीती आहे की ईश्वरी त्याला सोडून जाणार म्हणून त्याला राग येतोय, पण ते हे मान्य करायची त्याची मनस्थितीच नाही आहे. अजूनही बाहेर ऑफिसमध्ये चर्चा चालू आहे कलिग्समध्ये की ईश्वरीनं असं नेमकं काय केलं आहे की ज्याच्यामुळे सर एवढे चिडलेत तिच्यावर. तर अर्णव म्हणतो की आता ना मला तुझी रोज बडबड ऐकून घ्यावी लागणार नाही, तुझ्या डेसिबल लेवलचा मला त्रास होणार नाही, आय एम हॅपी नाऊ असं म्हणून सांगतो. तर ईश्वरी म्हणते तुम्ही जेवढे खुश आहात तेवढेच मी खुश आहे इथून निघून जाताना. तर अर्णव तिच्यावर अक्षरशः ओरडतोय आऊट असं म्हणून. तर ईश्वरीसुद्धा जाते असं म्हणून ओरडते आणि प्रेक्षकांनो तिकडनं निघून जाते. तर ईश्वरी गेल्यानंतर इकडे ना असा अर्णव असा धडपडतो बरं का. असा तो म्हणजे बॅलन्स त्याचा बिघडतो, असा एकदम तो असा हर्ट, असं एकदम त्याचं रिॲक्शन काय कळत नाही. नंतर तो रागाने ना आपल्या
टेबलवरचं सगळं सामान विस्कटून देतो. नशीब लॅपटॉप तरी ठेवतोय, नाही तर काय खरं नव्हतं रे बाबा. प्रोडक्शन हाऊसला लॅपटॉप एक नवीन घेऊन द्यावा लागला असता त्याला. तर असं तर अर्णवने आता ईश्वरीला जा म्हणून तर सांगितले आणि रागारागात तो स्वतःला असं सावरायचा पण प्रयत्न करतोय. काय होणार पुढे? हा अर्णव ईश्वरीला आता प्रपोज कधी करणार किंवा त्यांच्या मैत्रीची किंवा नात्याची सुरुवात कशी होणार? आणि ईश्वरी तर आता गेलेली आहे ऑफिसमधून. पण हा इंटरेस्टिंग मोडवर एक नवीन ट्विस्ट वगैरे काही येणार आहे, तो बघत राहूया आपण. आणि आता अर्णव आकाशवर चिडणार तर नाही ना? तर ईश्वरीसुद्धा तिकडनं तार 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 बाहेर येते, पण आपल्या हातात ते लॉकेट बघून ना तेवढीच खुश होते ती आणि स्वतःशी असं म्हणजे असं बघते ते लॉकेट. असं सगळं त्या दोघांच्या इकडे भावना अशा संमिश्र आहेत. ताटातूट तर झालेली आहे. लावण्याचा प्लॅन हा सक्सेसफुल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तो एकार्थी अनसक्सेसफुलसुद्धा झाला आहे बरं का. कारण त्या दोघांची जोडी इथून पुढे जुळू पण शकते ना बाहेर गेल्यानंतर. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात काय होणार आहे? ईश्वरी आणि अर्णव पार्टी करणार आहेत, तीही शेवटची भेट असं म्हणून इकडे दोघांचं बोलणं चाललं आहे. कदाचित ही ईश्वरी आणि अर्णवची शेवटची भेटच त्यांना परत एकत्र आणू शकते. काय होणार जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.